नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, या काँग्रेसला नेमकं झालंय काय? आपल्याला काय वाटतं की हे सामान्य माणसाची दखल का घेतली जात नाही? सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य माणसाची म्हणण्यापेक्षाही काँग्रेसच्याच सामान्य कार्यकर्त्याची, काँग्रेसच्या सामान्य नेत्याची दखल वरिष्ठ पातळीवर का घेतली जात नाही? एक तर सत्तेतही कुठे काँग्रेस नाही आहे, 2-3 राज्य सोडली तर कुठे सत्ताही नाही आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद सोडून विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, सगळीकडेच काँग्रेसचं वाताहत झालेलं दिसते, काँग्रेसचं पानिपत होताना दिसतं आहे. अशा वेळी, अशा संकट काळामध्ये सर्व काँग्रेसजनांनी एक होण्याची गरज आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर जन आंदोलन उभारण्याची गरज आहे, रस्त्यावर येण्याची गरज आहे. आणि अडचणीच्या काळात, संकट काळात उलट पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक होत असतात. कोणती संघटना असो, पक्ष असो. इथं मात्र उलट आहे. एवढा प्रचंड काँग्रेस पक्ष अडचणीत आलेला असताना, विधानसभेत काँग्रेसचं पानिपत झालेले असताना आणि दिल्लीतही सत्ता येण्याची शक्यता नसताना काँग्रेस आपापसातील कागाळे असतील, दुही असेल, मतभेद असतील, ह्या सर्वांनीच ग्रस्त आहे. याची दखल कुठे घेतली का जात नाही? नाशिक महापालिकेतील नगरसेविका आणि काँग्रेसच्या राज्यस्तरावरच्या नेत्या आणि प्रवक्त्या हेमलता पाटील ह्या खरं तर एक चांगल्या कार्यकर्त्या आहेत, चांगले नेते आहेत. त्या काँग्रेसचा प्रवक्ते म्हणून त्यांनी चांगलं काम केलेले आणि चांगलं त्या वक्त्या आहेत. काँग्रेसचा बचावही ते चांगल्या तऱ्हेने करतात. विशेष म्हणजे त्या खूप सुसंस्कृत आहेत, शालीन आहेत, सभ्य दिसतात, सभ्य आहेतच. तर अशा कार्यकर्त्या नेत्या काँग्रेसवर नाराज होतात. त्याची दखल दिल्लीमध्ये राज्यस्तरावर वगैरे घेतली जात नाही. राहुल गांधींचं नेमकं काय चाललंय हे की राज्यस्तरावरचे तुमचे नेते हे कमजोर असतील, कमकुवत असतील आणि ते सामान्य कार्यकर्त्याची, तालुका पातळीवरच्या, जिल्हा पातळीवरच्या नेत्याची दखल घेत नसतील, कार्यकर्त्याची दखल घेत नसतील, तुम्ही घ्यायला नको का? तुमच्याकडे पक्षाचं नेतृत्व आहे, तुमच्याकडे आशेने लोक बघतायत. सामान्य माणसाला काँग्रेसविषयी, त्याच्याविषयी आदर आहे, श्रद्धा आहे काँग्रेसवर सामान्य माणसाची आजही. ती श्रद्धा अनाठही आहे का? तो विश्वास अनाठही आहे का? असंही म्हणण्याची खरं तर वेळ येते. आता हे हेमलता पाटील आहेत, त्या काँग्रेसवर नाराज आहेत. त्यांनी पक्षाला राजीनामा दिलेला आहे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. कदाचित दुसऱ्या पक्षात ते जाऊही शकतात, पण त्यांना अडवता येत नाही का? त्यांच्याशी बोलणी करता येत नाही का? त्यांना दिल्लीला बोलावून घेऊन त्यांच्या ज्या वेदना असतील, व्यथा असतील, त्या मांडण्याची संधी त्यांना देण्यात यायला पाहिजे होती की माणसाचं मन मोकळं व्हावं. असंच हार्दिक पटेलच्या बाबतीत झालं. गुजरातमध्ये जे काँग्रेसला यश मिळत होतं, चिमणबाई पटेल मुख्यमंत्री होते, त्यानंतर मात्र सलग 25-30 वर्ष काँग्रेसची सत्ता गुजरातवर आलेली नाही. शेवटचे मुख्यमंत्री काँग्रेसचे चिमणबाई पटेल. ती का नाही आली? त्यानंतर 4-5 वर्षापूर्वी मात्र हार्दिक पटेलनी आंदोलन केलं आणि तिथे काँग्रेसची काही प्रमाणात का होईना लाट आली होती. पण तो हार्दिक पटेलही नाराज झाला. त्याची नाराजी दूर करण्याचं काम काँग्रेस एसटीने केलं नाही. काँग्रेस एसटीने कदर केली नाही. राजू वाघमारे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे चांगले प्रवक्ते होते, त्यांचीही दखल काँग्रेसने घेतली नाही. शेवटी ते शिवसेनेत गेले, शिवसेना शिंदे गटामध्ये गेले. तिथे प्रवक्ते म्हणून ते चांगली कामगिरी पार पाडत आहे. हे खरं तर अभ्यासू माणसं होती ही. कार्यकर्ते चांगले, हे निष्ठावान कार्यकर्ते होते, पण त्यांची एवढी निष्ठा असताना तुम्ही निष्ठेची कदर का करू शकले नाहीत? त्यांना शेवटी वेगळा रस्ता धरायला का लागला? याचा कुठेतरी विचार काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर करायला हवा. आत्ताही काँग्रेसचा जो अध्यक्ष निवडायचा आहे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, तो विधानसभा निवडणूक होऊन 3 महिने होऊन गेलेले आहेत. तरीही याची दखल काँग्रेस पक्ष घेत नाही, कार्यवाही करत नाही, निर्णय घेत नाही. नाना पटोलेंच्या ताब्यात काँग्रेस पक्ष आहे. पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत झालेली आहे. संघटनेत कुठेही तुम्हाला चैतन्य दिसत नाही. संघटना रस्त्यावर, सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी संघटना रस्त्यावर उतरत नाही. अशी निर्जीवपणा संघटनेमध्ये काय कामाचा?
कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा फुंकावी लागते, चैतन्य भरावं लागतं. त्यासाठी आंदोलनं करावी लागतात, वेगवेगळे प्रश्न घेऊन, जनतेचे वेगवेगळे प्रश्न घेऊन आंदोलनं करावी लागतात. त्यासाठी नेतृत्व तुझं लागतं. सामान्य माणसाची नाळ जोडलेलं, सामान्य माणसांशी संवाद साधणारं, सर्वांशी जुळवून घेणारं, अंगी नम्रता असणारं, फटकळ स्वभाव नसलेलं आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणारं, अभ्यास असणारं असं नेतृत्व लागतं. तसं नेतृत्व महाराष्ट्रात काँग्रेसकडे आहे का आणि देशात तरी आहे का? तर नाही. याचं चक्क उत्तर नाही असंच आहे. केंद्र स्तरावर पंडित नेहरूंची परंपरा पक्षाला आहे आणि राज्यस्तरावर यशवंतराव चव्हाणांसारख्याची परंपरा आहे. हे नेते कसे होते, यांची जनतेशी नाळ यांची कशी जोडलेली होती, यांच्यावर सामान्य माणसाचं प्रेम किती होतं, हे सामान्य माणसाची दखल घेणारे नेते होते. आत्ताचे नेते तसे आहेत का? तर बिलकुल नाही आहेत. महाराष्ट्रामध्येही अध्यक्ष अजून 3 महिने होऊन गेल्यानंतर नाना पटोलेंनी राजीनामा दिलेला आहे, तरी तो राजीनामा स्वीकारून नवीन अध्यक्ष निवडलेला नाही. मग तो कुठल्या तरी मोठ्या घराण्यातल्या अध्यक्ष लागणार. जनतेशी संपर्क नसलेला, सामान्य माणसाशी संवाद नसलेला. अशीच तुम्हाला घराणेशाही गाजवणारी माणसं का लागतात? सामान्य माणसातला एखादा खरं सामान्य माणसात मिसळणारा अध्यक्ष तुम्हाला का चालत नाही? तुमची अपेक्षा काही वेगळी असते की तुम्हाला तुमची हुदरेगिरी करणारी माणसं लागतात. कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांनी नेतृत्वाने ह्याच्यावर विचारमंथन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनी उठाव केला पाहिजे. त्यांनी दिल्लीपर्यंत आपला आवाज हा पोचवला पाहिजे. दिल्लीपर्यंत आवाज कसा पोचेल याची यांनी काळजी घेतली पाहिजे. तरच काँग्रेसमध्ये काहीतरी बदल होऊ शकेल आणि काँग्रेसमध्ये चैतन्य येऊ शकेल आणि काँग्रेसची संघटनेची ताकद वाढू शकेल. अन्यथा काँग्रेसला राज्यामध्ये, देशामध्ये भवितव्य असेल असं आज तरी वाटत नाही. कारण एक एक कार्यकर्ता जर काँग्रेसवर नाराज होऊन बाहेर पडायला लागला तर काँग्रेसमध्ये राहणार कोण? जेव्हा राहुल गांधी जेव्हा मागे वळून बघतील तेव्हा त्यांना मागे कोण दिसणार नाही. कोण मागे दिसणार आहे? तेव्हा मागे वळून बघाल तेव्हा तुमच्याकडे हजारो, लाखो, करोडो कार्यकर्ते हवे असतील तर तुम्हाला सामान्य माणसाची दखल घ्यावीच लागेल. सामान्य माणसाचं ऐकावं लागेल, त्याची कदर करावी लागेल, त्याच्या भावना तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील, त्याची भेटही तुम्हाला घ्यावी लागेल, त्याच्या वेदना तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील. ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. तरच काँग्रेस पक्षाला भवितव्य असणार आहे. एवढी मोठी परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाला जर भवितव्य जर काँग्रेसचं चांगलं असेल, यावं असं वाटत असेल तर काँग्रेस पक्षाला सामान्य माणसाची कदर करावी लागेल, दखल ही घ्यावीच लागेल. मंडळी, आपल्या यावर काय मत आहे जरूर आपण अभिप्राय नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.